शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकातील शासकीय जागेवर करण्यात आलेली अतिक्रमण बुधवारी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली आहेत। पोलिसांनी 20 ते 25 अतिक्रमण धारकांना ताब्यात घेत पक्के बांधकाम व पत्र्याचे सेट जमीनदोस्त केले आहे। या कारवाईमुळे परिसरात काही वेळासाठी तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांची निवड करण्यात आली आहे। मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे। जुन्या महापालिका कार्यालयासमोर भर रस्त्यात वाहने उभे केल्याने वाहतूक कोंडी होत आहे। महापालिका कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक रस्त्यावरच वाहने उभे करतात, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो। ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहन चालकांना शिस्त लावावी अशी मागणी परिसरातील व्यावसायिक करत आहेत। ड्रेनेज दुरुस्ती केली नाही म्हणून पोलिसात केलेल्या तक्रारीचा राग मनात धरून 6 जणांच्या टोळक्याने एकाला लाकडी दांडके व धारदार शस्त्राने वार केला। बिलाल अब्बास मानियार असे मारहाण झालेल्याचे नाव आहे। रुग्णालयात उपचार घेताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून 6 जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसांपासून नगर शहरात कधी मध्यम तर कधी हलका पाऊस झाला। मंगळवारी अधूनमधून जोरदार पाऊस झाला तर दिवसभरही रिमझिम सुरू होती। सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही दुपारनंतर रिमझिम पावसाने हजेरी लावली, त्यामुळे नगर शहरातील रस्त्यातील खड्ड्यांची दुरावस्था झाली आहे। या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।